सदर सूत्रांच्या माहितीनुसार आज बातमी अशी आलेली न्यूजला की कॉलेजच्या नावाखाली मुलं बसले कॅन्टीन मध्ये, तर आई बापांनी मारली रेप, तर सगळे मुलं रंगी हात सापडली. ही काय बातमी नाही, ही मीच बातमी तयार केली. मला प्रत्येक आई वडिलांना एक गोष्ट सांगायची, मुलीची असो किंवा मुलांची असो, तुम्ही मुला मुलींना कॉलेजला पाठवता बरोबर, तुम्ही पाठवता, पण मग ते पोरं लेक्चर करता का? ती मुलगी लेक्चर करते का? का कॉलेजच्या नावाखाली ती कॅन्टीन मध्येच बसते, का इकडे जाते का तिकडे जाते? तुमचं कर्तव्य, तुम्ही शाळेतल्या प्राध्यापकांचा नंबर घ्या, त्यांच्या क्लास टीचरचा नंबर घ्या, विचारा आज हिने हाजरी लावली का, आज यांनी हाजरी लावली का? बरोबर आहे की नाही? तुमचं काम आहे आई वडिलांना, बरोबर का? मुलं नेमकं शिकायला जातात का कशाला जातात? मला सगळ्या आई वडिलांना एक गोष्ट सांगायची, आपण इकडे वावरामध्ये आपली झक मारितो, आपण कष्ट करीतो, आपण यांच्यासाठी कमवून ठेवतो, बरोबर आहे की नाही? आणि हे जर का तिकडे जाऊन असे चाळे करीत असतील तर या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तुम्ही कष्ट करणं थांबून द्या ना मग, बरोबर आहे की नाही? मी इतका सज्जन मी असं म्हणत नाही, पण असे चाळे बंदच केले पाहिजे. कॉलेजच्या मला प्राध्यापकांना पण ही गोष्ट कळवायची का मुलं कॅन्टीन मध्ये बसून नेमकं काय करतात, हे तुमचं काम आहे, बरोबर आहे की नाही? हे तुमचं काम आहे. तुम्ही याच्यावरती ऍक्शन घेतलीच पाहिजे, कारण की मी माझ्या स्वतः डोळ्याने बघतो, पोरं लेक्चर नाही करती, पोरं कॅन्टीनला बसत्या, पुरी मध्ये बसत्या, बरोबर आहे की नाही? जर गुड्डीचं कॉलेज 8 वाजता चालू होतं आणि ती जर का लेक्चरला न जाता तिचं कॉलेज 3 वाजता सुटत, तर मग 3 वाजेपर्यंत कॅन्टीन मध्ये करते काय? बरोबर आहे की नाही? आई बापांना मला एक गोष्ट सांगायची, तुम्ही ना डायरेक्ट जायचं कॉलेजमध्ये, अरे बाबा माझी पोरगी लेक्चर करते का नाही, अरे बाबा माझं पोरगा लेक्चर करतं का नाही, तुमचं काम आहे ना. जर या अवलादी जर का अशा हिंडत असतील, हे जर का असे लेक्चर बुडून जर का इकडे तिकडे चोट्टाळपणा करत असतील, ते तुमचं काम आहे ना, बरोबर आहे की नाही? आणि जर का सापडले तर यांच्यासाठी कष्ट करणं सोडून द्यायला, शाळेतून तुम्ही बिंदास काढून घ्या. हा, मी तर ह्याच मानण्याचा माणूस आहे. म्हणून मला सगळ्यांना ही एक गोष्ट सांगायची तर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या, कारण की पोरं असो किंवा पोरी असो, राग आला तर चालल, मी एकदम मुद्देशीर बोलणारा माणूस आहे, राग आला तर चालल, पण तुम्ही याच्यावरती पटकन निर्णयच घेतला पाहिजे. काय म्हणाय तुमचं याच्यावरती, बरोबर आहे की नाही? रामकृष्ण हरी.